पुणे पोलिसांवरती मारहाण आणि शिवीगाळीचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या पुण्यातल्या मुलींना कोथरूड पोलिसांनी दिलेल्या पत्रानंतर आता पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। पुणे पोलिसांचं हे पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय। मारहाण सार्वजनिक ठिकाणी न झाल्यामुळे दखलपात्र गुन्हा दाखल करता येणार नाही असा अजब दावा पोलिसांनी या पत्रात केलाय। प्रकाश आंबेडकर, रोहित पवार, सुजात आंबेडकर या नेत्यांनी लक्ष घालूनही पोलिसांनी अजून गुन्हा दाखल केला नाहीये। त्यामुळे अर्थातच खूप मोठ्या प्रमाणावरती या प्रकरणात प्रश्नचिन्ह उभी आहेत। पोलिसांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। तक्रारीतील घटनाक्रम वस्तुस्थितीवरती आधारित नाही। तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य दिसत नाही। तक्रारीत तथ्य नसल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही। घटना सार्वजनिक ठिकाणीही घडली नसल्यामुळे गुन्हा दाखल करणं संयुक्तिक नाही। तक्रारीत नमूद घटनेस पुष्टीदायक तथ्य किंवा मुद्दे समोर आणले नाहीत। पुण्यामध्ये कोथरूड पोलिसांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करून आंदोलन करणाऱ्या मुली अखेर रात्री 3:30 वाजता घरी परत गेल्या। मात्र मुलींच्या मागणीप्रमाणे अजूनही पोलिसांवरती गुन्हा दाखल झालेलाच नाहीये। पीडित मुलींसह आमदार रोहित पवारांनी पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली। यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते। मात्र अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा दाखल झाला नाही। त्यामुळे नाराजी व्यक्त होतीये। पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात। त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात। ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे।